काँग्रेस व ठाकरे शिवसेनाचे शहर प्रमुख भाजप वाटेवर. इंचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय कांबळे, उद्धव सेनेच्या शहर प्रमुख सयाजी चव्हाण आणि त्याच पक्षातील युवा पदाधिकारी शिवाजी पाटील हे तिघे महायुतीमधील विविध घटक पक्षांच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू आघाडीला हा मोठा धक्का मारला जात आहे. या घडामोडीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इंचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. त्यामध्ये काही पक्षामध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. शिवशाहू आघाडीतील मुख्य घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष कांबळे हे भाजपच्या वाटेवर असून हायवनकर गटासोबत त्यांची चर्चा झाल्याचे समजते. त्या माध्यमातून त्यांना उमेदवारीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पक्षप्रवेश करण्याचे नियोजनही सुरू आहे. त्याचबरोबर उद्धव सेनेचे शहर प्रमुख सयाजी चव्हाण हे शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना उमेदवारीसाठी जागा निर्माण केल्यानंतर त्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव सेनेतील युवा पदाधिकारी पाटील हेही भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या चर्चेत असल्याचे दिसते. गेल्या 2 दिवसापासून संजय कांबळे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला शुक्रवारी अन्नसूत्राकडून दुजोरा मिळाला. त्याबाबत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. शिंदे सेनेसोबत चर्चा झाली असली तरी शिवसेने प्रवेशाबाबत अद्याप निश्चित काहीही नाही. योग्य वेळी तुम्हाला माहिती देऊ असे सयाजी चव्हाण म्हणाले. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यासह सर्वच पक्षासोबत आपले चांगले संबंध आहेत. कामानिमित्त भेटी होत असतात, परंतु प्रवेशाबाबत अद्याप निश्चिती नाही. ठरल्यास नक्की सांगू असे शिवाजी पाटील यांनी सांगितले.